जिल्ह्यात चर्चा नावाची हाय खरोखर. साईबाबांचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर. 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 फेमस टिंबीपाडा गाव पालघर जिल्ह्यात गाजतय नाव. पालघर जिल्ह्यात गाजतय नाव. पालघर जिल्ह्यात गाजतय नाव. मनी नाही कुठला हो भेदभाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार. वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर. 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 थँक्यू डीजे यस पंच. लवकरात लवकर सामना सुरुवात करा. यस मात्र सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा तमाम क्रीडा प्रेमींचं सहर्ष हार्दिक असं स्वागत करतोय. शनिदेव कृपा टेंबीपाडा क्रिकेट क्लब आयोजित शनिदेव चषक 2024 मध्ये आजचा अंतिम दिवस आणि एकंदरीत चौथा दिवस. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिथे श्री ओम के 11 बनाम NB अवध मुंबई सम्राट या दोन संघादरम्यान NB अवध मुंबई सम्राट या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर शुभम जाधव येत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रुपेश आणि प्रफुल्ल अशी जोडी मात्र मैदानात दाखल झालेली आहे. पंचांचा इशारा येतोय. टायमरला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू लेट्स प्ले. मात्र बॅटची एज लागले की काय? येस डेफिनेटली. पहिला चेंडू पहिला हादरा रुपेशचा मात्र इकडे पहिल्या चेंडूवर कॅचच्या स्वरूपात तंबूत परतावा लागतंय. डीजे ते मात्र अफलातून सुरुवात राहिले ती म्हणजेच शुभमच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद झालाय कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. चेंडूची पिचिंग जर पाहिली अफलातून होती गुडलेन स्पॉटवर. चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय. त्या उसळीने मात्र बीट झाले. हलकीशी एज लागली गेली आणि मात्र तिकडे मात्र चांगलं ग्लव वर्क पाहायला मिळालंय बिहाइंड विकेट कीपरच्या माध्यमातून. पहिला हादरा पहिला धक्का. बॅटर क्रमांक 3 नारू. आता मात्र जबाबदारी आहे संघाची. मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड अ मिस पाहायला मिळतोय. ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूवर लक्ष नाहीये. चेंडूचा जर पाहिलं तर फुटवर्क अतिशय खराब पाहायला मिळालाय तिकडं. पुढचा चेंडू
मात्र पुन्हा एकदा शोल्डरचा अतिरिक्त वापर केला जातो. ज्याला रिलीज करताना ज्या प्रकारे मनगटाचा वापर केला जातोय ना, त्यामुळेच कदाचित चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त होत आहे आणि त्याने मात्र चारोखानेची बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. आणि आता मात्र जर पाहिलं लगेच कानमंत्रणा दिली जाते बॅटर तिथे प्रफुल्लच्या माध्यमातून. मात्र स्लॉट मध्ये चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं जात आहे आणि मात्र चेंडू बीड ऑफला बीट करून निघून जाईल. सीमा रेषा पार हा येतोय महत्वपूर्ण चौकार. थँक्यू डीजे. आणि आता मात्र चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला. याला मात्र डिलिव्हरी जर पाहिली ओव्हर पिचची होती, चेंडूला मात्र चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलं गेलं. थोडासा गॅप पाहिला गेला आणि त्या गॅपला मात्र भेदलं गेलंय. पंचांकडे लक्ष लागून राहिलंय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. चौटी धाव घ्यायचा प्रयत्न जरूर आहे, पण मात्र पंच भावेश सर दर्शवतायत की वाईटचा इशारा. अवंतर धावणे धाव संकेत भर 5 धावा. मात्र पुन्हा एकदा काय पाहायला मिळतंय, भन्नाट वेग, अफलातून पिचिंग, अफलातून बाउन्स. पुन्हा एकदा नारू इकडे चारोखाने चित. ज्या वेळेला गुडलेन स्पॉटवर चेंडू हाताळलाय ना शुभमनं, त्या वेळेला मात्र थोडस ट्रबल फेस करावा लागलाय, ते म्हणजे बॅटर नारूला. आणि जर पाहिलं चेंडू स्पॉट मध्ये होता, भिडकावून दिला. यस, स्पेअर लेग, सीमा रेषा पार, अफलातून दमदार शानदार जानदार षटकार. पहिल्या षटकार समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर पाहिला तर जाऊन पोचलाय तो म्हणजेच 11 या आकड्यावर. प्रसन्न येतोय गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यात अफलातून गोलंदाजी राहिली होती. एक डावखुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचा वेग आहे ना, अफलातून वेग. शरीर जर पाहिलं ना, जरूर थोडंसं लीन बॉडी असेल, पण त्यामध्ये ज्या प्रकारचा शोल्डरचा वापर केला जातोय ना प्रसन्नच्या माध्यमातून, ज्या प्रकारचा चेंडूला वेग प्राप्त होतोय, त्याने मात्र चारोखाने चित करण्यात वारंवार सफलता मिळाली. ती म्हणजेच गोलंदाज प्रसन्नाला. तो मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय चेवदानी एंडनं. आणि मात्र चेंडू स्लॉट मध्ये होता, चेंडू स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मात्र काय पाहायला मिळतंय, सोपा झेल होता आणि मात्र झेल ड्रॉप मिळतील. महत्वपूर्ण षटकार. येता मात्र चूक करतोय, अनपेक्षित कामगिरी होते या गडीला. झेल कन्वर्ट झाला होता, पण मात्र अंतिम क्षणाला जर पाहिलं ऑस्ट्रेलियन पद्धतीने हा झेल पकडण्याचा मात्र सुरेख चेंडू प्रसन्न आयडीला मात्र कमबॅक करतोय. रोखलं जात आहे. ज्या प्रकारे पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं, तिकडे मात्र बॅटर ट्रबल फेस करतायत. आणि याला काय केलंय प्रसन्नानं, मागच्या चेंडू जर पाहिला ओव्हर पिच दिलेली होती, याला मात्र चेंडू जर पाहिला गुडलेन स्पॉटवर पिच केला आणि मात्र थोडं ट्रबल फेस करावं लागलाय बॅटर एकंदरीत प्रफुल्लला. झेलची संधी प्राप्त झाल्यानंतर आता मात्र जीवनदान प्राप्त झालंय, ते म्हणजे प्रफुल्लला. एक मोठी इनिंग खेळावी लागेल, जबाबदारी आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. याकडे मात्र 40 पद्धतीने चेंडूला
फ्लिक केलं जातंय, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. एकच धाव. पहिला चेंडू ओव्हर पिच हाताळला गेल्यानंतर यावेळेला मात्र थोडीशी आपली लाईन जर पाहिली बदलली गेली, थोडस लांब टप्पा ठेवला जातोय प्रसन्नच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉट ऑफ डिलिव्हरी जरूर आहे. हुक करायचा प्रयत्न होता, चेंडू हवेत मात्र चांगलं ग्लव. पुन्हा एकदा कीपरच्या माध्यमातून काय पाहायला मिळालंय, अफलातून कॅच. थँक्यू डीजे. यस, कोणी कॅच पकडलाय तो अफलातून झेल पकडलाय. नाव सांगायचंय त्या क्षेत्ररक्षकाचं. निखिल पारवे, अफलातून कॅच. कारण की क्रुशल कॅच होता आणि क्रुशल झेल मात्र टिपलाय तिकडे निखिलनं. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं चेंडूकडे लक्ष होतं ना, स्वतः मात्र कॉल केलं गेलं, म्हणाला होता जोरात इट्स माइन, आणि त्यावेळेला मात्र ज्या प्रकारे चेंडूच्या मागे धावला गेला तब्बल 15 ते 18 बॉलांचा तो स्टार्ट, आणि मात्र शेवटच्या क्षणी हा झेल कन्वर्ट. मॅग्निफिसंट कॅच टेकन बाय निखिल पारवे. याला मात्र काय भन्नाट वेग आहे, दाद मागली जाते, पण माणसं पंच इकडे वळतायत, दर्शवतायत डाऊन द लेग साइड. ऍब्सोल्युटली इट्स वाईड. अवांतर धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय, ते म्हणजेच 19 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रसन्नाच्या रूपानं. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. याला मात्र इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, पण मात्र इकडे पाहिलंय की रूम क्रिएट केली गेलंय फलंदाजाच्या माध्यमातून. प्रसन्नानं पुन्हा एकदा आपली लेंथ मात्र थोडी मागे घेतलंय, अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केलाय, आणि मात्र यशस्वीरित्या हा चेंडू जर पाहिला डॉट बॉल टाकण्यात तर त्याला यशप्राप्ती झाली. चेंडू जर पहिला स्लॉट मध्ये होता, क्रॉस पेटेड फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय काव कॉर्नर झोन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे. पुन्हा एकदा एकच धाव. एका धावाने मात्र जर पाहिलं षटक क्रमांक 2 संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात 20 धावा. फलंदाजी करताना पाहतोय आपण श्री ओम के 11 या संघाला, आणि आता मात्र जर पाहिलं तर थोडासा स्कोर कार्ड जर पाहिला तर कुठेतरी धावसंख्या कुंठित दिसतंय. कारण की पहिल्या षटक जर पाहिलं पॉवर प्लेचं होतं, त्या पॉवर प्लेच्या षटकात तितकी साजीशी कामगिरी करता आलेली नाहीये. त्यानंतर मात्र प्रसन्नानं जरूर पहिला चेंडू षटकार आला होता, यद्यपि तो कॅच होता, पण मात्र ज्या प्रकारे झेल सुटला गेलाय त्यातून मात्र षटकार मिळाला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय त्यानं, आणि त्यासाठी मात्र जाणला जातो. प्रामुख्यानं जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे आपल्या संघासाठी, आणि ती महत्त्वपूर्ण कामगिरी त्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र केले प्रसन्नानं. कारण की काही वेळेला आपण पाहिलेलं आहे ज्यावेळेला पहिल्या चेंडूवर षटकार येतो त्यावेळेला मात्र गोलंदाज दबावाखाली असतात, पण जणू काही प्रसन्नानं दाखवलंय की अशा कित्येक परिस्थितींना मी सामोरं गेलोय, अशा कित्येक पावसाळे मी पाहिले, आणि तेच मात्र अफलातून कामगिरी. निशी येतोय गोलंदाजी मार्कवर. याला मात्र जर पाहिलं ओव्हर पिच डिलिव्हरी पुन्हा एकदा होती, बॅटची एज लागते, धाव चेंडू संपतोय, धावसंख्येत भर नाहीये. आणि आता जर पाहिलं तर मोठे स्ट्रोक खेळणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, ते म्हणजेच श्री ओम के 11 संघासाठी. मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे मात्र दूरवर राहत आहेत थोडेसे. स्वीपर कव्हर
क्षेत्ररक्षक आहेत आणि तद्वार मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. स्ट्रोक जर पाहिला तर कन्व्हिन्सिंग जरूर नव्हता, पण मात्र मिळतायत या महत्वपूर्ण 2 धावा. कारण की धावा येणं खूप महत्वाचे आहेत, ती कशाही येऊ दे आणि त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत या बॅटरच्या माध्यमातून. मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत ना तिकडे वेगाने येत आहेत. फक्त आणि फक्त एकच धाव प्रयत्न केले जात आहेत, पण मात्र ज्या प्रकारची ज्या टप्प्यावर गोलंदाजी होतय त्यावर मात्र मोठे फटका एक्झिक्यूट करणं थोडं कठीण जात आहे. पुन्हा एकदा निशी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा वर पिचलेवरती बॅटची काढायला लागते आणि काय पाहतोय ट्रॅव्हल येतोय बॅकवर्ड गलीच्या क्षेत्रात. चांगलं क्षेत्ररक्षण इकडे पाहायला मिळतंय. वेगाने धावले होते तर मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रयत्न केले जात आहेत प्रफुल्लच्या माध्यमातून, पण मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, स्वीट स्पॉट ज्याला म्हणतात, तसा संपर्क मात्र होत नाहीये. स्कोर कार्ड जर पाहिला या 2 धाव्याने मात्र जाऊन पोहोचतोय 25 रन्स, 25 धावा. इस बार प्रहार करने का प्रयास किया गया था, इस बार गेंद निकल जाएगी. इनफील्ड खिलाड़ी के ऊपर से मिलेगा महत्वपूर्ण चौका. थैंक यू डीजे. इस बार गेंद और बल्ले का संपर्क हालांकि ठीक से नहीं था, लेकिन भाग्य का चौका मिलता हुआ महत्वपूर्ण चौका रहेगा. इस चौके के साथ अगर स्कोर कार्ड देखा जाए तो 29 रन्स. जरूरत है बड़े स्ट्रोक की. इस बार फिर से प्रफुल्ल ने प्रयास जरूर किया है. गेंद और बल्ले का अच्छा संपर्क रहा नजर आया है. चेंडू ट्रैवल हो रहा है, चेंडू निकल जाएगा सीमा रेखा पर 4 रनों के लिए. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय, तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय. थैंक यू डीजे. इस चौके के साथ स्कोर कार्ड तेजी से बढ़ता हुआ 33 रन्स. जिस भागीदारी की जरूरत थी वो भागीदारी इस वक्त पनप रही मैदान के अंदर. एक और देखा जाए बैक टू बैक चौका लगाया है बल्लेबाज प्रफुल्ल ने. नितांत गरज होती मोठ्या फटक्यांची आणि बॅक टू बॅक चौकार आल्यानं मात्र जीवन संजीवनी प्राप्त झालंय. ती म्हणजेच श्री ओम के 11 या संघाच्या धावसंख्येला. नवीन गोलंदाजी मार्कवर योगेश भालेकर येतोय. अफलातून गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यात. 4 विकेट त्यानं प्राप्त केले होते. तोच योगेश मात्र याला पुन्हा एकदा सज्ज होतोय या स्लॉगर मध्ये. या इनिंगच्या अंतिम षटकात जबाबदारी आहे धावसंख्या रोखण्याची. कितपत यश मिळतंय त्याला, आणखी मागच्या सामन्यात चॅलेंज वेगळं होतं, परिस्थिती वेगळी होती, आणि आता मात्र चॅलेंज वेगळं आहे, परिस्थिती वेगळी आहे. पुन्हा एकदा अफलातून चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठलाही समजून आला नाहीये फलंदाजाला. निर्धाव चेंडू. फुटवर्क थोडासा खराब पाहायला मिळतोय तिकडे बॅटरच्या माध्यमातून, कारण की चेंडूच्या रेषेत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक कन्वर्ट करायचा प्रयत्न होता. जर पाहिलं अफलातून चेंडू आहे. पुन्हा एकदा चारो खाण्याची वेट फॉर द अंपायर सिग्नल. इज इट 22 या लेग 22च्या स्वरूपाची धाव मात्र अर्जित केली जाते. कुठलाही संपर्क होत नाहीये. कदाचित हा चेंडू जर यष्टांचा वेध घेतला असता काही इंचीने मात्र वाचलाय फलंदाज. नशीब. अफलातून चेंडू. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर जीवदानी एंड.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली. चेंडूला ड्राईव्ह करावं का कट करावं या द्विधा मनस्थितीमध्ये जर पाहायला गेलं चेंडूचा वेग इतका होता की कीपरनं मात्र चांगलं ग्लव्ह वर्क पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गरजेचं होतं ज्याप्रमाणे धावा लीक होतो त्या मागच्या षटकात त्याला अंकुश लावण्यात मात्र या गडीला यश आलंय ते म्हणजे गोलंदाज योगेशला. सुरेख चेंडू तितका सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल इनटू द फेन्स. मॅक्सिमम षटकार. तुझ्यात गुंतलं प्रेमानं म्हणतो तुला पिल्लू. थँक्यू. फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय या गडीला प्रफुल्लच्या बॅटमधून. प्रफुल्लने मात्र या गडीला जर पाहिलं आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केले. एका हाती किल्ला लढवलाय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जर पाहिला गेलं क्रॉस बायटेड फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा कुठला संपर्क होत नाही. या गडीला चेंडू जर पाहिला थोडासा अपेक्षेप्रमाणे लो राहतोय. लास्ट बॉल फॉर दी इनिंग. बागपडा जाऊन चेंडूला कट केला. चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्यांना तिकडे वेगाने येत आहेत आणि कलेक्शन करून पैकी करतात. काय थ्रो आहे अफलातून थ्रो. दुसरी धाव तिथे मिळणार नाहीये मात्र एकच धाव. इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर पाहिला जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 41 या आकड्यावर आणि 42 धावांचं आव्हान सेट केलं गेलंय. ते म्हणजेच NB अवध मुंबई सम्राट या संघासमोर. या धावेचा पाठलाग कशा रीतीने होईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक दीपेश माने सर. आजकाल ना जुनी गाणी जाम चालतात र. आपण पण काहीतरी बनवायला पाहिजे. पण गाणं लिव्हिन कोण? अरे मी लिवीन ना. आपल्या जुन्या घरात जाऊन लिहूया का? अरे एक नंबर. जुन्या घरावरच आपण काहीतरी लिहू ना. मग गाणं बोलीन कोण? अरे बीजा कोण बोलूया आहे. अनिमेश ठाकूरला बोलवायला लावू ना. अरे हा. आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरात. मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरात. मला बघून तो करतय खुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. वेलकम बॅक. ब्रेक नंतर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दुपारच्या रखरखत्या रणरणत्या उन्हामध्ये क्रिकेटचे हे गंध उधळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये खेळाडू सज्ज आहेत. व्यासपीठावरती मान्यवर सज्ज आहेत. तर समालोचन कक्षामधून आम्ही देखील सज्ज आहोत. प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 4 षटकांमध्ये ओम श्री के11 संघानं धावफलकावरती धावा लावल्यात. 41 जिंकण्याकरिता 42 धावांचं आव्हान. टेक्निकल स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत रुपेश, त्याचबरोबर टेक्निकल टीम हेड सुमित आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमच्या या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे 2 मित्र. एकंदरीत जर पाहिलात तर त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कारण या उन्हामध्ये ज्या पद्धतीनं पाटील नेटवर्क ही स्पर्धा कव्हर करते त्या आमच्या दोन्ही कॅमेरामनचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. तर जर पाहिलात तर बंटी कुंभार, अतुल यादव, केतन,
असे आमचे सगळे कॅमेरामन्स जे आहेत त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. वेल डन ब्रदर. एवढ्या उन्हामध्ये एवढ्या जोखमीचं काम, कारण ऐन वेळेला ज्यावेळेस निर्णय संशयाच्या भूमिकेमध्ये असतो त्यावेळेस तारतो कोण तर कॅमेरामन तारतो, हे देखील पाहणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांचं देखील काम गरजेचं आहे. जवळ मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती नारायण उमासरे अर्थातच नारू गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. स्ट्रायकर एनकडे भिवंडी परिसरातील एक तंत्रशुद्ध फलंदाज सूरज केणे, तर नॉन स्ट्रायकर एनकडे पारगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड सुमित डोंगडे. पहिला चेंडू नारूचा, यावेळेस उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. वन बाउन्स सीमारेषा पार, सूरजच्या बॅट मधून आलाय चौकार. सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. थैंक यू डीजे मास्टर. अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है, ये तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है असं मात्र दर्शवत असताना सूरज केणे गोलंदाज नारायण उमासरेला. यावेळेचा चेंडू वेगळ्या थाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रफुल्ल तावडे सोडणार नाहीये झेल, संपतोय सूरज केणेचा खेळ, विकेटचं पतन. सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. ग पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अग बोट दिसी आलू काल ना पुरी तुम्ही घालवला काल. आलू मी ते रातीनं ना जग मला भेटी निसेना. आलू मी ते रातीनं ना जग मला भेटी निसेना. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळालं. सूरज केणे तंबूच्या आसऱ्याला आलाय. त्याच वेळेस आमच्या जन्मभूमीतील अर्थातच मणगाव तालुक्यातील मणगाव गावचा सितारा अर्थातच शुभम जाधव फलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय. 4 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. महाड आणि मणगाव परिसरातील हे दोन खेळाडू, एकंदरीत जर नारायण उमासरेचा विचार केला तर तो देखील महाडवरून बिलॉंग करतो, परंतु सद्यस्थित तो विरारमध्ये आपला पाहायला मिळतो. मग महाड प्रीमियर लीग असेल किंवा महाड गावातील तुळेगावचं क्रिकेट असेल, हे चांगल्या पद्धतीने त्यांना हाताळलंय आणि अनेक वेळेला शुभमचा सामना त्यांना त्या परिसरामध्ये केलाय. त्यामुळे या दोन परिचित खेळाडूंमधला सामना पाहायला मजा येणार आहे मैदानाच्या आतमध्ये. शुभम जाधव स्ट्रायकर यांकडे, तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नारायण उमासरे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ढकललाय चेंडूला महेश विश्वासराव, थोडीशी फेकी चुकीची, त्यामुळे एक धाव सहजरित्या पूर्ण होते. बॅकअप आहे अभिचं, त्यामुळे धाव निश्चितच मिळणार नाहीये. दुसरी धावफलकावरती एक धाव वधारती, धावफलक जाऊन पोहोचतंय 5 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 42 धावांचा पाठलाग करतोय. याच संघानं सकाळच्या सत्रामध्ये केवळ 38 धावांवरती रोखलं होतं अमन स्पोर्ट्स विरारला, ज्यामध्ये आपण योगेश वैद्य यांना पाहिलं होतं, अजय उपाध्याय होते, आकाश पांडा होते. परंतु यावेळेचा खेळ आणि यावेळेचा संघ वेगळा आहे. सुमित दोंगडे करिता पायावरती चेंडू, पंचांनी स्वीकारले अपील, परतावं लागेल सुमित दोंगडेला. बॅक टू बॅकच्या दुसऱ्या सामन्यामध्ये लगातारचा दुसरा गोल्डन डक. मास्टर वाह क्या बात है. सदाबहार संगीत जे मात्र ऐकायला मिळते आपल्याला ओम साईराम डीजे अर्थातच राहुल कोळी यांच्याकडून. एकदा जोरदार टाळ्या आमच्या डीजे मास्टर करिता झाल्या पाहिजेत. सुपर, क्या बात आहे. कैलास यांची ख्वाहिश पूर्ण केली आमच्या डीजे मास्टरने. क्या बात आहे, जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात पुन्हा एकदा. बिरवाडी महाड परिसरातील आणखीन एक उजव्या हाताचा विध्वंसक स्फोटक फलंदाज निखिल पारवे फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. आज मात्र दाखवावं लागणार आहे की
तब्बल 250हून जास्त किलोमीटरचा प्रवास करून मी या विरार नगरीमध्ये आगाशी गावामध्ये का दाखल झालोय, का माझी निवड केली NB अवध मुंबई सम्राट संघामध्ये आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये लाख मोलाची कामगिरी ही दर्शवावी लागणार आहे. महाड परिसरातील 2 खेळाडू एकमेकांच्या विपक्षामध्ये. नारायण मासरे निखिलच्या विपक्षात. ओ हो धुंडो रे साजना, पडल्यानंतर अक्षरशः शोधावा लागला. शुभमला देखील स्मित हास्य करावं लागतं, एवढा वेगवान तेज तर्रार आणि खाली राहिलेला चेंडू. डॉट बॉल. क्रिकेटचे रंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त उधळण करत असताना ऑनसाइड वरती 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. रुपेश उजाळ मिड विकेट वरती आहे, वाट पाहतोय चेंडूची. यावेळेचा चेंडू पायावरती आला होता, ढकललं वेगानं, फेकी चुकीची. पुन्हा एकदा महेश विश्वासरावच्या नाका घालून धाव चोरली आहे. एकेरी धाव धावपलकावरती वधारती आहे. धावपलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कळवलं जाईल. 6 या आकड्यावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक काय जबरदस्त हाताळलंय नारायण उमासरेनं. केवळ 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता पहा सामना काय, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बरोबर 12च्या सरासरीने बनवायच्या आहेत. 36 धावा 12 चेंडू 36 धावा. डीजे मास्टर राहुलकडे पुन्हा एकदा जाऊयात. पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टर सांगतोय की तुमच्या येण्यानं आमचं मन बहरतं, प्रसन्न होतं, परंतु मैदानाच्या चौफेर जर तुम्ही बसलेल्या प्रेक्षकांना विचाराल ना की आमचं मन कशानं प्रसन्न होतं, तर ते केवळ सांगतील षटकार चौकारानं. षटकार चौकारांची आतषबाजी पाहण्याकरिता आम्ही आलोय, हे मात्र समस्त आमचे प्रेक्षक सांगतात. जाऊया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी दीपराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सध्याच्या घडीला चेंबूर परिसरामध्ये स्थित असलेला हा खेळाडू मूळचा लांजा तालुक्यातील कोंडगे गावचा हा कोहिनूर आज मात्र दाखल झालाय. तो अर्थातच आगाशीच्या या मैदानावरती टेंबीपाडा परिसरामध्ये. चला घाई करूयात मित्रांनो, जरा वेगानं खेळूयात. संध्याकाळच्या सत्रामध्ये अधिक षटकांचे सामने आपल्याला पाहायचे आहेत. आमचे प्रेक्षक त्याकरिता थांबले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये जो अपेक्षित बदल आहे तो गोलंदाज पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतोय. डीप मध्ये 3 खेळाडू ऑन साइड वरती. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग ऑन. वाईडिश लॉंग ऑन कडे 1 खेळाडू, तर लॉंग ऑफ वरती विशाल आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर वरती स्वतः नारायण उमासरे. गोलंदाजी मार्क वरती दीपराज सज्ज होतोय पहिला चेंडू हाताळण्याकरिता. यावेळेस मात्र पंचांच्या डाव्या बाजूकडून राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू बॅटची काढा, किशोर मोरे जेलच्या खाली, चूक करणार नाहीये, परतावं लागेल निखिल पारवेला. विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. दीपराजनं काय कमालीचा खेळ दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. यावेळेस हुकुमाचा एक्का अगोदर फेकलाय. मागच्या सामन्यातील महत्वाचा बॅटर योगेश भालेकरला वरच्या क्रमांकावरती धाडलंय. इथून हा हुकुमाचा एक्का या सामन्यामध्ये उपयुक्त ठरणार का, हा येणारा काळ वेळ मात्र सांगणार आहे. डावकुरे हाताचा योगेश आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 3 खेळाडू योगेश करिता डीप मध्ये ऑन साइड वरती. एक वेगळ्या धाटणीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डीप एक्स्ट्रा कव्हर यावेळेस मात्र योगेश करता ठेवलाय. दीपराज काय कमालीचा ठरलाय पहिल्या चेंडूवरती. निखिल पारवेला माघारी परतवलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. खोल टप्प्याचा चेंडू स्लाइस केलाय, कट केलाय, चेंडू चाललाय इन टू द गॅप. जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार. चौकार.
थँक्यू डीजे मास्टर. चुकीचं फील्ड पोझिशन पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा योगेशनं उचललाय. केवळ दिशा दाखवली आहे चांगल्या चेंडूला. यावेळेस मात्र केवळ जमिनीला घरंगळत जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या दिशेनं पाठवलाय. यावेळेस फील्ड पोझिशन पुन्हा एकदा बदललंय. मिड विकेटवरचा खेळाडू शॉर्ट थर्डमॅन वरती आणलाय. पुन्हा एकदा दीपराज सज्ज होतोय योगेश भालेकर करिता. यावेळेचा चेंडू पायावरती पुन्हा एकदा फ्लिक केलाय. सूरज चाललाय वेगानं, परंतु रुपेश उजाळ काय भन्नाट वेगाने आलाय चेंडूवरती. 40+ खेळाडू आहे मित्रांनो पहा, परंतु क्षेत्ररक्षणातील जबरदस्त चमक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना धावफलकावरती एकदा वधारतीये. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण म्हणतो ना की खेळ बघायला तेव्हाच मजा येते जेव्हा दोन समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर असतात आणि तेच बऱ्याचशा वेळेला आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु हा सामना फार वेगळा आहे मित्रांनो, ज्यासाठी आमचे मुख्य आयोजक विजयदादा पाटील यांनी हे संपूर्ण मेहनतीचं आपल्याला दर्शन घडवलंय. ती मेहनत आता मात्र फळाला येताना पाहायला मिळते. अखेरच्या शेवटच्या दिवसामध्ये अंतिम टप्प्याकडे आपण वळतोय. शुभम जाधव पुन्हा एकदा स्ट्रायकर रेनकडे येत असताना सज्ज होतोय गोलंदाजीच्या विपक्षात. यावेळेचा चेंडू वाचण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा बाहेर चाललाय. टेंबी पाड्यातून अर्नाळ्याकडे चाललेला हा चेंडू पंच कळवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वाढती. धावफलकावरती धावांचा आकडा जाऊन पोहोचतोय 12 वरती. अजूनही जर पाहिलात तर बरोबर 30 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा दीपराज. ओहो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बाहेर चाललाय. पंच कळवतात व्हाईट बॉल. शुभम जाधवची नजर पहा, ज्या पद्धतीनं चेंडूचं तो अवलोकन करतोय ना ते देखील पाहणं गरजेचं आहे. प्रोफेशनल क्रिकेटर्सना आपण का फॉलो करावं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आपण शफल झाल्यानंतर प्रत्येक चेंडूला फॉलो करतो, परंतु फॉलो झाल्यानंतर कुठला चेंडू सोडायचा, कुठला चेंडू बॅटवरती घ्यायचा हे यांच्याकडून आपल्याला शिकावं लागणार आहे मित्रांनो. यावेळेचा चेंडू पहा, शरीराकडे फार वेगानं आला. शुभमला फक्त केवळ चॉप करता आला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तन मन धन आत्मसमर्पण. डॉट बॉलची सांगता. धावफलकावरती 13 धावांचा आकडा. दीपराज काय कमालीची गोलंदाजी करतोय. जबरदस्त यशस्वी ठरत असताना आतापर्यंत तो पाहायला मिळालाय. यावेळेचा चेंडू जास्त बाहेर हाताळलाय का पंच कळतात. हो येस, निश्चितच. पुन्हा एकदा अर्नाळ्याकडे जाणारा हा चेंडू वाईट घोषित केला जाईल. वाईट बॉल अतिरिक्त एक धाव वधारती. धावफलक जाऊन पोहोचतंय 14 या आकड्यावरती. हे आधुनिक क्रिकेट आहे. जेवढं तुम्ही वाचण्याचा प्रयत्न कराल तेवढ्या धावा तुम्हाला खर्ची कराव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दीपराज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू पार्ल्याला उभं राहून कुर्ल्याला खेळण्याचा प्रयत्न हाणून पाडला गोलंदाज दीपराजनं. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. आणखी एक डॉट बॉल. काय कमालीचा खेळ. याकरिता आम्ही आलोय, याकरिता आम्हाला या मैदानाकडे बोलवलं हे प्रेक्षक राजा देखील सांगतोय. कारण चांगल्या खेळाडूंमधलं क्रिकेटचं द्वंद्व पाहण्याकरिता हे आमचे प्रेक्षक मित्र आले आहेत आणि त्यांच्या नजरेस पडेल असा खेळ मात्र अनुभवाला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दीपराज. लोअर फुल टॉस उडवला ऑन साइड वरती. श्रेयश छोट्या चणीचा खेळाडू का मला या संघामध्ये घेतलंय हे दाखवून देतोय. टिपतोय झेल. विकेटचं पतन. देखा है मैंने तुम्हें फिर से पलट के, हाँ तुम में है बात कोई औरों से हटके. आज तुमसे मुलाकात हो गई, दिल में जो थी वो ही बात हो गई. किसी से दिल लगा लिया, देखा है मैंने तुम्हें फिर से पलट के, हाँ तुम में है बात कोई औरों से हटके. थँक्यू डीजे मास्टर. शुभमला इथं मात्र शांत केलंय गोलंदाज दीपराज जाधवनं. काय कमालीचा खेळ. पाणी मैदानामध्ये पोचवायचं आहे, परंतु तेवढासा वेळ दीपराज आपल्याकडे नाही आहे. थोडंसं आपण पोचूयात. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिला तर अभिजित विश्वासावर आणलंय. चेंडूंचा विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा इथून मात्र बनवायच्या आहेत त्या बरोबर 28. जवळजवळ 14च्या सरासरीने 28 धावा पूर्ण करण्याकरिता देशसेवेच्या मायभूमीच्या सेवेमध्ये असलेला महाराष्ट्र पोलीस दलातील एक सच्चा सेवक चेतन शेळके फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. परंतु त्यांना थांबावं लागणार आहे नॉन स्ट्रायकर एंडला, कारण इथून मात्र स्ट्रायकर एंडकडे पुन्हा एकदा योगेश भालेकर सज्ज होताना पाहायला मिळतोय अभिजित विश्वासरावच्या विपक्षामध्ये. आकाश वैती मान्यवर सज्ज होत आहेत व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. देर से आए लेकिन दुरुस्त आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. 12-28 अभिजित विश्वासराव गोलंदाजी मार्कवरती.
पहिला चेंडू ऑफ ब्रेक टाकला, स्विच इट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. हे दडपण आहे. मागच्या सामन्यामध्ये विध्वंसक स्फोटक असलेला योगेश या सामन्यामध्ये काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. हे क्रिकेट का खेळ आहे. या खेळाने अनेक लोकांना संधी दिल्यात आणि अनेक लोकांनी आपला खेळ प्रेक्षकांच्या नजरेत आणलाय. डीप मध्ये पहा, अगदी जाळं विणलंय. डीप स्क्वेअर लेफ्ट, डीप लॉंग लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. योगेश करिता पुन्हा एकदा सज्ज होते अभिजित. लोअर फुल टॉस उडवलाय, आपल्या थाटणीचा फटका सजवलाय, दाळलाय सीमा पार, आलाय षटकार. षटकारानं धावपलक वधारलं जात आहे, धावपलक पोहोचलं जात आहे. ते निश्चितच 20 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि इथून मात्र 22 धावांची आवश्यकता. कॅल्क्युलेटिव्ह गेम मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागणार आहे. चेंडूंचा विचार केला तर 10 आहेत, धावा बनवायच्यात 22. आमच्या त्या छोट्या खेळाडूंकरता देखील एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत जे लाईनमनची बाउंड्री लाईनची भूमिका पार पाडतायत. मी म्हणेन टेंबी पाड्यातून अग्रवाल सिटीमध्ये गेलेला चेंडू देखील ते सहज आणून देत आहेत. यावेळेचा चेंडू लांबवरती फेकलाय, काय कमबॅक करणार का अभिजित? पुनश्च एकदा जाणार होता पण गोलंदाजी मार्ककडे, ज्या ठिकाणी अभिजित सज्ज होतोय. मागच्या सामन्याचा सामनावीर अभिजित, तर त्याच वेळेस दुसऱ्या संघाचा सामनावीर योगेश. 2 सामनावीरांमधील टक्कर. यावेळेस दिशा बदलली आहे, दिशा बदलली आहे, दशा बदलण्याचा प्रयत्न. हो क्या बात आहे. लॉंग ऑन वरती श्रेयसला पहा, काय चांगली फिल्डिंग. केवळ 1 धाव धावपलकावरती वधारती. धावपलक एका धावेने पुढे सरकतंय. धावपलक पोहोचलं जाते 21 या आकड्यावरती. बरोबर निम्म्या झाल्यात, अजून निम्म्या धावांची आवश्यकता आहे. चेंडू किती शिल्लक आहेत तर 9 चेंडू 21 धावा. 21 धावा 9 चेंडू. क्षेत्रक्षणामध्ये बदल. उजव्या हाताचे चेतन शेळके स्ट्रायकर यांकडे पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलात तर विरार पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि क्रिकेटमध्ये अगदी तन्मयतेने आवडीनं रंग उधळताना ते देखील पाहायला मिळतात. डीपमध्ये 3 खेळाडू चेतन करिता ऑन साइड वरती, 2 खेळाडू ऑफ साइड वरती. 3-2 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. उर्वरित 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मागपती अभिविश्वासराव. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेऊन झेलकाडी किशोर मोले टिपतोय झेल. आणखी एका विकेटचं पतन. न्यू बॅटर इन सोनू फलंदाजी करण्याकरिता. सामन्याकडे जर पाहिलं तर 8 चेंडू आणि धावा पाहिजेत, त्या अर्थातच 21. 8-21चा सामना करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सोनू नावाचा फलंदाज. अभिविश्वासराव 1 षटकारानंतर कमालीचा उपलब्ध ठरतोय आपल्या संघाकरिता. पहिला चेंडू डॉट, नंतर षटकार, 1 धाव आणि विकेट. इथून हे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत कारण अद्यापही जर पाहिलात तर 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अभिजित गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेचा चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षकाच्या रीच पासून दूर. महेश विश्वासराव प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करतील परंतु केवळ 1 धाव मिळणार आहे. धावपलकावरती 1 धाव वधारती आहे. धावपलक जाऊन पोहोचते 22 वरती. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मॅच बॉल म्हणायला हरकत नाहीये कारण हा चेंडू जर सीमापार झाला तर सामन्यामध्ये जवळजवळ कमबॅक होईल NB अवध मुंबई सम्राट संघाचं. आणि इथून जर डॉट बॉल विकेट आली तर ओम श्री K11 संघ कमालीचा वरचढ ठरेल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. डावकुर आताच्या बॅटर करिता योगेश भालेकर करिता. शेवटचा अखेरचा 1 चेंडू हाताळण्याकरिता अभिजित विश्वासराव स्ट्रायकर यांकडे. योगेश चला चला घाई करूया मित्रांनो, थोडंसं वेगवान खेळूयात.
अभि पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून काय फटका सजवलाय वेगानं विशाल चेंडूच्या दिशेनं, परंतु तो पाहत आणि पाहतच राहील. चेंडू फरार होतोय सीमा पार, येतोय चौकार. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया. ये अक्का इंडिया जानता है हम तुम पे मरता है. थँक्यू डीसे मास्टर. क्रिकेटचा खेळ कसा आहे पहा ना. इथे एका बाजूला मुंबई सम्राट 16 धावा करण्याकरिता झुंजतोय, दुसऱ्या बाजूला ओम श्री K11 16 धावा करता थांबवण्याकरिता लढतोय, पण तिसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलात ना तर दीप साई 11 वाट पाहतोय की आम्ही कोणाचा सामना करणार आहोत. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि बरंच काही इथं मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही ओमकारकडे पहा, आतिशकडे पहा, त्यांना देखील वाट पाहावी लागते की कोणाचा आम्हाला सामना करावा लागणार आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. हा असाच रंगत राहणार आहात आणि प्रेम करत राहा, प्रेम देत राहा. शनिदेव कृपा क्रिकेट क्लब आघाशीला मित्रांनो. जाऊया मॅचच्या दिशेनं. 6-16ची गरज आहे. ज्या एंड कडून धावा होतात त्या एंडला धावा वाचवायच्या आहेत. म्हणजे अक्षरशः आदरणीय सन्मान्य प्रभाकरजी वागळे साहेब यांचं शुभागमन झालंय. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. वैभव पवार गोलंदाजी मार्क वरती. 6-16 सामना इथून मात्र कशा प्रकारे रंगतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. 3 खेळाडू ऑन साइड वरती डीप मध्ये, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ वरती एक खेळाडू विशालच्या रूपानं, डीप एक्स्ट्रा कव्हर वरती नारायण उमासरे. हृदयाची धडधड मात्र वाढू लागली आहे या षटकामध्ये. सोनू स्ट्रायकर यांकडे सज्ज होतोय. 6-16 चला जाऊया आता मागच्या दिशेने. वैभव पवार चेंडू घेऊन सज्ज आहे. आपल्या संघाचं भवितव्य चेंडूच्या रूपानं आपल्या हातामध्ये त्यानं स्वीकारलंय. पहिला चेंडू, धुंडो धुंडो रे साजना, बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, परतावं लागतंय सोनूला. आणि महत्वाची बाब म्हणजे योगेशला रावते नॉन स्ट्रायकर यांकडे विकेटचं पतन. दीदी तेरा देवर दीवाना, दीदी तेरा देवर दीवाना, हाय राम कुड़ियों को डाले दाना, हाय राम कुड़ियों को डाले दाना, धंधा है ये उसका. क्या जबरदस्त जबरदस्त अशा प्रकारची संगीताची मेजवानी दुपारच्या सत्रामध्ये भुरळ घालते प्रेक्षक वर्गाला. 5-16 सगळं काही मैदानाच्या आतमध्ये तंत्रशुद्ध पद्धतीने सुरू आहे. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी सगळे इन ऍक्शन पाहायला मिळतात. इथं मात्र काय घडणार आहे या चेंडूवरती. निशिकांत कर्णेकर अर्थातच निशी फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर यांकडे सज्ज होतोय. तो देखील क्षमतावान आहे. आले आले आपला क्षमता दाखवण्याचा प्रयत्न निशीनं केलाय. दाळलाय चेंडू सीमा पार, निशीच्या बॅट मधून आलाय षटकार. थैंक यू मास्टर. ये क्रिकेट का खेल है दोस्तों. यहाँ पर पल में हीरो और पल में जीरो होते हुए हमने लाखों को देखा है. जो सामना एका बाजूला झुकतोय असं वाटत असताना तडाका दिला निशिकांतनं. पुनश्च एकदा निशी स्ट्रायकर यांकडे सज्ज होतोय. यावेळेचा फटका, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, दुसरा 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 षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. निशिकांत कर्णेकरनं दाखवून दिलं की रोठ गावातून, रोहा तालुक्यातून, रायगड जिल्ह्यातून मी का आलोय या ठिकाणी. तब्बल 250 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर अजूनही माझ्यामध्ये दमखम आहे हे मात्र दर्शवलंय. वैभव पवार नावाच्या गोलंदाजाला इथं मात्र क्षमवलंय. 3 चेंडू जिंकण्याकरिता 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. निशिकांत 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 मैदानाच्या आतमध्ये कमाल धमाल बेमिसाल विजयी षटकार. चिलेले चिलेले आयो आयो चिलेले. मस्ती में आयो आयो चिलेले. चिलेले चिलेले आयो आयो चिलेले. मस्ती में आयो आयो चिलेले. बुबा 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 महबूबा, नई नई मस्ती में और दिल डूबा. कभी कभी पल ये मिले हस्ती में. थँक्यू डीजे मास्टर. नो डाऊट प्लेयर ऑफ द मॅच